काय आन्सर आलं तुमचं? याचं काय आन्सर आलं तुमच्या चौघांचं? याचं आन्सर काय आलं? अरे 2 स्टेप आहे याच्या. एसचं उत्तर काढायचं आणि एफ डीचं उत्तर काढायचं फक्त. कशाचं उत्तर? 0. रो किती काढला? रो हां डेन्सिटी कसं काढली? काय उतरलं? डेन्सिटीचं उत्तर काय आलं? कसं काय? 1025 kg/m³. डेन्सिटी रो कसा काढला? काय आलं तुमचं काय आलं वेदांत? हां, मग त्याच्यावरनं पुढं काय टाकलं? CD इंटू A इंटू रो इंटू V²/2. मग काय टाकली व्हॅल्यू? CD किती टाकली? 0.6. नंतर एरिया 0.25. कसं काढला? तो कसा काढला? एरिया कसा काढला? π/4 इंटू d². बरोबर ना? π/4 इंटू d². मग काय आलं तुमचं एरिया? डी काय घेतला? एरिया काय आला? एरिया हां, मग बरोबर आहे. चाललंय बरोबर चाललंय. हां, हे आलं तुमचं उत्तर. किती आलं आन्सर? 60. ठीक आहे. अरे π/4 इंटू डायमीटर किती दिलेलं आहे? एवढं सम. हां, काय? एस ऑफ ऑइल काय? डेन्सिटी ऑफ ऑइल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ ऑइल आपल्याला काढायचं आहे. एस ऑफ ऑइल इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. किती एस ऑफ ऑइल किती दिले तुम्हाला? हे दिले ना तुम्हाला 1.025 इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? 1000. हां, काढा याचं उत्तर. डेन्सिटी ऑफ ऑइल काढा. किती येतं उत्तर? 1025 kg/m³. किती वेळ आला करायला? हां, पुढं FD = CD इंटू A इंटू रो इंटू V²/2. CD किती आहे? 0.6. एरिया काय तुम्ही काढलाय मग अशी? हां, रो 1025 इंटू वेलोसिटी 1.2² हे झालं तुमचं FDचा आन्सर. 55.35 न्यूटन. नाही लिहायचं नाही ते. कोणाचा आवाज येतोय? बाहेर आवाज येतोय. कोणी हुशार? याचं काढा. हे क्वेश्चन लिहून घ्या. एरोप्लेनचं सम सोडवलं का आपण? एरोप्लेनचं मागाशी सोडवलं ना तुम्ही? अजून एक देतो तुम्हाला, सोडवा ते बरं. अजून एक समजत तसंच ते सोडवा. हे का? हे घ्या. कुठं घ्यायचं?
हे लिहिलं संपूर्ण. MP करायला सोपं आहे. काय दिलं आहे सममध्ये गिवन अ बॉडी ऑफ लेंथ 2 मीटर आहे, लेंथ 2 मीटर दिली. प्रोजेक्टेड एरिया दिलेला आहे. द बॉडी इज मुव्हिंग थ्रू अ वॉटर, म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर आपण लिहू शकतो 1000. नंतर विच हॅज विस्कॉसिटी, विस्कॉसिटी तुम्हाला दिलेली आहे. विस्कॉसिटी, विस्कॉसिटी म्हणजे काय दिली तुम्हाला, म्यू 0.01 पॉईंट्स. याला काय केलं तुम्ही कसं सोडवलं सम, पॉईंटचं काय केलं कन्वर्जन माहिती आहे. ओके, बरं झालं. डिवायडेड बाय काय करायचं 10, 0.01 डिवायडेड बाय 10 कशात येतं ते, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरमध्ये. म्हणजे काय आहे ते 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्यू. हे कन्वर्जन आहे. पॉईंट जर आलं तर त्याला काय करायचं, डिवायडेड बाय 10. फाइंड द ड्रॅग ऑन द बॉडी, म्हणजे काय काढायचं तुम्हाला, ड्रॅग फोर्स FD इफ इट हॅज ड्रॅग कोएफिशियंट. CD तुम्हाला दिलेलं आहे. CD किती दिलं आहे तुम्हाला, 0.5. रेनॉल्ड नंबर पण दिलेला आहे, RE 8 × 10⁵. फाइंड काय करायचे, FD. आता FD मध्ये काय काय बघा, हे आपल्याला लागतं एवढं सगळं. याच्यातलं काय काय दिलेलं आहे, CD आहे का, आहे. एरिया आहे, हे काढायचं फक्त. बाकी हे पण आहे, हे पण आहे, नाही हे पण आहे, हे काढायचं फक्त. व्हेलोसिटी, मग व्हेलोसिटीचा फॉर्म्युला कसं ते रेनॉल्ड नंबरमध्ये आहे. रेनॉल्ड नंबर इज इक्वल टू काय लिहिलं तर आत्ता बघा वर्ष विसरलं, ρVL डिवायडेड बाय म्यू. हा रेनॉल्ड नंबरचा तुमचा फॉर्म्युला आहे. रो आहे का, डेन्सिटी आहे का, हां. आता परत इथं काय कन्वर्जन करायची गरज नाही, कारण डेन्सिटीच आहे. सरळ इथे घेणार 1000. व्हेलोसिटी आपल्याला फाइंड करायची आहे. लेंथ त्यांनी दिलेली आहे 2 मीटर. म्यू पण त्यांनी आपण केला 0.1. याच्यावरनं RE पण दिलेलं आहे. RE हां 8 × 10⁵. याच्यावरनं काय काढणार तुम्ही, V मीटर पर सेकंडमध्ये काढा त्याचा आन्सर. नेट केलं 0.01. Uh, 0.01 डिवायडेड बाय 10 करा बरं, काय आन्सर येतं, 0.001 येते. हां, हे चुकला. याचा आन्सर काय येते 0.001. आता करा, आता येईल.
0.4 मीटर पर सेकंड. हां, मग आता वेलोसिटी भेटलं, बाकी सगळं आहे का आपल्याकडं? टाकून द्या. एरिया पण आहे, सी डी पण आहे 0.5, एरिया 1.5, डेन्सिटी आपण काढली, गरज नाही वरती दिली ती आपल्या डेन्सिटी 1000. वेलोसिटी आपण काढली 0.4 डिवायडेड बाय 2, 0.4चा स्क्वेअर. याच्यावरनं काय काढणार तुम्ही? ड्रॅग फोर्स FD. फक्त रेनॉल्ड नंबरचा तुमचा जो फॉर्म्युला त्याच्यावरनं तुम्ही काय काढलं? वेलोसिटी काढली. एवढंच वेगळे, बाकी सगळं सेमच आहे. $60, 60. किती आला आन्सर? तिकडचं आहे तुमचं, किती आलं एरोप्लेनचं? मध्ये पर्सेंट दिलं तर काय काढलं? लिफ्ट फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ प्लेन लिहिलं पहिले. हां, त्याच्यानंतर काय केलं? कुठलं पर्सेंट नाही दिलं? त्याच्यामध्ये पर्सेंट दिलं का आधी? एक मिनिट बघता. हां, त्याच्यामध्ये ते पर्सेंट दिलं तर
काय नाही, मग साधी पी घ्यायचं, जे दिले ना पी तीच घ्यायचं. साधी पी घ्या. पहिला CL तर काढा. CL तर तसाच आहे. लिफ्ट फोर्स इज इक्वल टू W. लिफ्ट फोर्स तुम्हाला किती दिलेलं आहे? फॉर्म्युला आपला तो CL इंटू A इंटू रो इंटू V² डिवायडेड बाय 2. त्याच्यावरनं CL काढायचं आहे. आणि इकडं वेट किती दिलं आहे? वेट दिलं आहे 39.24 किलो न्यूटन इंटू 10⁻³ करायचं त्याला. त्याच्यावरनं CL काढायचं. एक सम लास्ट ते व्हॉल्यूमवालं पतंगाचं होतं. पतंगाचं जाऊ दे, ते नाही पडणार, एवढं मोठं आहे ते 6 मार्काला नाही पडणार, ते जाऊ दे. ते 12ला पडलेलं, 2012 नंतर नाही पडलेलं. एक सम घेऊ फक्त आपलं मेटॅलिक बॉलचं शेवटचं. यातलं सम महत्त्वाचे कोणते आहेत या चॅप्टरचे? हे रेनॉल्ड नंबरचं सम सगळ्यात पहिलं जे सम सोडवलं ते आपलं सिम्पलवालं, आणि एरोप्लेनचं सम. हां, कुठलं आत्ताचं? हे रेनॉल्ड नंबरवालं सॅम्पल पेपरला तेच पडलेलं आहे. काही नाही त्याचा उपयोग, काहीच नाही उपयोग. सहा मार्क. पहिलं काय केलं तुम्ही ते सांग. हां, मग आपण तेच काढा ते सम मागचं, दाखवा मला सम मागचं. CL काढायचं की कोएफिशियंट ऑफ लिफ्ट आहे की CL फाइंड. कोएफिशियंट ऑफ लिफ्ट, हां, कोएफिशियंट ऑफ लिफ्ट म्हणजे CL आणि कोएफिशियंट ऑफ ड्रॅग म्हणजे CD. इथं CD तुम्हाला काढायचंच नाही आहे. CD तुम्हाला गिवन आहे. हाय की गरज आहे त्याची, बळच नाही काय. आपल्याला लिफ्टसाठी नाही लागत, आपल्याला पॉवर काढायची ना. .183. अरे लिफ्ट फोर्स इज इक्वल टू वेट. हां, मग लिफ्ट फोर्स किती आहे तुमची? काय फॉर्म्युला आपल्या लिफ्ट फोर्सचा? CL इंटू A इंटू रो इंटू V² डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू वेट. हां, CL आपल्याला फाइंड करायचं आहे. एरिया काय दिला आहे? हां, 35. फक्त 35. हां, रो हां 100चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू वेट. हां, मग याच्यावरनं CL भेटला. हां, पुढं काय सांगितलं तुम्हाला काढायला? पॉवर लिफ्ट टू ट्रॅक. हां, मग काय फॉर्म्युला पॉवरचा? पॉवर इज इक्वल टू FD इंटू V. FD काढायचा. FDचा फॉर्म्युला काय? CD इंटू रो, CD इंटू A इंटू रो इंटू V² डिवायडेड बाय 2. CD काय दिलं आहे? हां 0.03. एरिया काय? 35. हां, रो काय? 1.22. वेलोसिटी काय? 100चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. याच्यावरनं FD काढला. FD इथं आलेलं इकडे टाकला. वेलोसिटी काय तुमची? 100. हे झालं तुमचं पॉवर रिक्वायर्ड टू लिफ्ट
काय विचारलं ते काय अवघड होतं, उलट सोपं होतं मागच्या वेळेसपेक्षा.
आता बघा लिहिलं सगळं काय सांगितलंय, अ मेटॅलिक बॉडी ऑफ डायमीटर, असा एक बॉल आहे, स्पेअरच आहे ना, स्पेअर शब्द आलाय का, बॉल, हा डेन्सिटी ऑफ बॉल, बरोबर. अशी एक बॉडी आहे, ही कशात आहे, पाण्यामध्ये टाकलेली आहे. आता मला सांगा कुठल्या साईडला बायोंट फोर्स असते आणि कुठल्या साईडला ड्रॅग फोर्स असते आणि कुठल्या साईडला वेट असतं. आपण डायग्राम खाली काढला, हां वेट, बरोबर, हां बायोंट फोर्स, बरोबर. त्याला केव्हा नुसतं आपण नाव लिहू तेच बायोंट फोर्स. काय स्पेलिंग आहे बायोंट, कुठे गेलं, ॲडजस्ट करा. हे आपल्याला काढायचं आहे, असं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला बाकी सगळे व्हॅल्यू दिलेले आहेत. डायमीटर दिलेलं आहे याचं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे ऑइलची, विस्कोसिटी दिलेली आहे, डेन्सिटी दिलेली आहे. काय फाइंड करायचं आहे, ड्रॅग फोर्स. ड्रॅग फोर्स म्हणजे काय, FD. आता तुमचं साधं पेपरला गेल्यावरती FD म्हटल्यावर काय डोक्यात येईल, FD इज इक्वल टू आपलं बेसिक फॉर्म्युला CD इंटू रो A इंटू रो इंटू V स्क्वेअर डिवायडेड बाय 2. असं आहे काय, हे गिवन दिलं आहे काय, याच्यातलं काय, डेन्सिटी आहे, एरिया आहे, वेलोसिटी आहे का, CD आहे का, नाही करू शकत, बरोबर. या टाईपने नाही करू शकत. मग आता कसं करणार, आपल्याला संपूर्ण व्हॅल्यू काढावं लागणार. वेटचा बेसिक फॉर्म्युला काय, म्हणजे आपला कोणत्याच्यावरनं, स्पेसिफिक वेटवरनं. स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय, या मा स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला रो इंटू जी, तो पण आहे. अजून एक कोणता आहे, रो इंटू जीच्या आधीचा कोणता आहे, जसं डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम असतं, तसं स्पेसिफिक वेट म्हणजे काय असतं, वेट अपॉन व्हॉल्यूम. काय असतं, वेट अपॉन व्हॉल्यूम. स्पेसिफिक वेट इज इक्वल टू काय असतं, वेट अपॉन व्हॉल्यूम असतं. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, वेट, बरोबर. वेट तिथंच ठेवतो. हे इथे लिहिण्याच्या इकडे लिहिलं तर चालेल का, असं लिहिलं तर चालेल, हां. स्पेसिफिक वेट इज इक्वल टू गॅमा इंटू व्हॉल्यूम. हां, मग आता आपल्याला वेट काढायचं. गॅमा आहे का आपल्याकडं, गॅमा म्हणजेच काय, स्पेसिफिक वेट. काढता येईल का आपल्याला स्पेसिफिक वेट, यांच्यावरनं काय आहे का, इथं कोणतं दिलं आहे का. स्पेसिफिक वेट ऑफ काय काढायचं आपल्याला, लिक्विड काढायचं आहे, इंटू व्हॉल्यूम. हे कोणाचं चाललं आहे, स्पेसिफिक वेट ऑफ, वेट ऑफ लिक्विड नाही, हे कोणाचं चाललं आहे, आपलं बॉलचं चाललं आहे. बॉलचं दिले का त्यांनी तुम्हाला, येस ऑफ बॉल दिलं नाही, डेन्सिटी ऑफ बॉल, अरे बा हे बॉलचं आहे ना. हे कोणाचं चाललं आहे आपलं, स्पेसिफिक वेट ऑफ बॉल लिहूया इथं आपण, इंटू V व्हॉल्यूम ऑफ बॉल. पुढं बोला. आता आपल्याला स्पेसिफिक वेट ऑफ बॉल आहे आपल्याकडं, याच्यावरनं मला स्पेसिफिक वेट काढायचे. कसं काढणार मी, याच्याकडे बघा एवढे गिवन आहेत माझ्याकडं, याच्यातनं कसं काढणार बघा. स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय असतो, हे दिलेलं आहे तुम्हाला बघा. हे ऑइलचं आणि बॉलचा काय संबंध आहे का, बॉल शब्द कुठे दिसतो इथं, हां. हे काय दिलेलं आहे याचं, डेन्सिटी आणि याचा काही फरक आहे का, रिलेशन आहे का दोघांचं, काय रिलेशन आहे, याचा फॉर्म्युला, बरोबर ना. स्पेसिफिक वेट ऑफ बॉल इज इक्वल टू काय येणार, डेन्सिटी ऑफ बॉल इंटू ग्रॅव्हिटी. मग तेच लिहायचं, डेन्सिटी ऑफ बॉल इंटू ग्रॅव्हिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ बॉल. तसंच स्पेसिफिक वेट ऑफ बॉल किती आहे, 12,000 इंटू ग्रॅव्हिटी किती असते आपली, 9.81 इंटू व्हॉल्यूम ऑफ बॉलचा फॉर्म्युला काय, मग अशी तुम्ही केलता तो 4/3 πr क्यूब. स्क्वेअर का क्यूब आहे बघा, फक्त क्यूब आहे, हां. मग याच्यावर आपण हे दिलं 12,000 इंटू 9.81 इंटू 4/3 πr. रेडियस किती आहे, डायमीटर 0.002 आहे, मग रेडियस सांगा, 1 मीटर, 0.001 चा क्यूब.
याच्यावरनं काय काढलं मी, वेट ऑफ बॉल 4.931 इंटू 10⁻⁴. वेट ऑफ बॉल काय आलं आपलं 4.931 इंटू 10⁻⁴ न्यूटन. हां, याच्यात काय वापरले, वेगळं काय आहे, कोणतं वेगळं आहे काय, हे केलेलं आहे ऑलरेडी आपण, हे केलेलं आहे ना, नाही केलेलं आहे, कधी नाही केलं. बरं ठीक आहे, मग हा पहिल्या चॅप्टरमधलं आहे वेट अपॉन व्हॉल्यूम. आत्तापर्यंत नव्हतं आलं हे, वेट अपॉन व्हॉल्यूम आलं नव्हतं आलं, ठीक आहे. मग वेट अपॉन व्हॉल्यूम नवीन आलं आहे. हे पुसू का, हे पुसू. वेट ऑफ बॉल काढलं, याच्यानंतर काय काढायचं मला, बायंट फोर्स. बायंट फोर्सचा फॉर्म्युला काय तुमचा तोच, इकडे जो आला आहे तो, गॅमा ऑफ लिक्विड येणार इथं फक्त, इंटू व्हॉल्यूम ऑफ बॉल. तसंच डेन्सिटी ऑफ लिक्विड कसं काढणार होता सांगा, आपलं स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड. हां तसंच काय, हां काय लिहायचं ते सांगायचं मला. स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड, आता लिक्विड शब्द आला, आता बॉल बिल नाही. मग स्पेसिफिक वेट ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड दिले ना, मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड काय, एस ऑफ लिक्विड किंवा ऑइल इंटू ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड इंटू स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड डिवायडेड बाय स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. ठीक आहे, डायरेक्ट मग बेसिककडे यायचं लगेच, गाडी अडकली की कन्फ्यूज झाले की लगेच हे हा फॉर्म्युला लिहायचा. स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड डिवायडेड बाय स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. आपल्याला काढायचं काय होतं, हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड दिलेलं आहे तुम्हाला. ऑइल म्हणजेच काय, लिक्विड 0.95 लिहिलं, हे आपल्याला काढायचे. स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड काढायचे. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किती असतं, 1000 नाही 9810. म्हणून स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड इज इक्वल टू 0.95 इंटू 9810 आलं. म्हणून बायंट फोर्स काय उत्तर